त्यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा उत्सव नाहीये, ज्या राजांनी आपल्यावर उपकार केलेले त्या उपकाराची जाण ठेवणारा हा कार्यक्रम आहे। कीर्तन नंतर करू आपण। एक आनंदाची बातमी सांगतो सगळ्या गावाला। बटगिरा गावातील सर्व महिला मंडळांना सांगण्यात येते की इथं साड्या वाटप होणार आहेत। सर्व महिला मंडळांनी इकडे शिवाजी चौकामध्ये येण्याची कृपा करावी। तुम्ही म्हणताल कुठे आहे त्या साड्या? पुन्हा बघू आपण कीर्तन झाल्यावर, पण साड्याच्या निमित्तानं तरी येतील ना कीर्तनाला। विठाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंती निमित्त तुम्ही म्हणाल महाराज जयंती म्हणजे काय? जयंती म्हणजे आताच्या भाषेमध्ये आपल्या राजांचा वाढदिवस। विठाला या जगात उपकार करणारे भरपूर आहेत। या जगामध्ये नदी उपकार करते, या जगामध्ये गाय उपकार करते, या जगामध्ये आई वडील उपकार करतात, पण या सगळ्या उपकाराचं ओझ एकीकडं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार एकीकडे। आपण तीर्थयात्रा फिरतो, नाही त्या मंदिरामध्ये जाऊन देवाच्या पाया पडतो, पण देवाच्या मूर्त्या सुंदर दिसल्या की आनंद वाटतो, पण ज्याच्यामुळे या मूर्त्या व्यवस्थित आहेत त्या मूर्तीचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। ही मूर्ती जर आली नसती तर त्या मूर्तीचं दर्शन आपल्याला घडलं नसतं। काही लोक म्हणतात माझ्या मायबापानं काय सुद्धा केली नाही, ते तुला जन्म दिले ही उपकार समज। काही माय बापाची उपकार त्याला माहित नाही। आपल्या इथं कोणी एवढ्या महिला मंडळामध्ये कोण असं आहे का लेकराला जन्म देताना हसत हसत जन्म दिले? दुःख झालं, वेदना झाल्या। ती जन्म देत असताना रडली बिचारी। ज्याला जन्म दिली त्याच मुलाला त्या आईची जाणीव नाही, त्याच मुलाला त्या आईचे उपकार किती आहेत हे माहिती नाही। ज्याला आई वडिलाचे उपकार ध्यानात नाहीत त्याला राजांचे उपकार काय ध्यानात राहणार? हे काय संसार करतच राहायचा आहे आपल्याला।